नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मानसशास्त्राच्या फडके प्रकाशन सिरीजमध्ये आपलं स्वागत. आज आपण भाग 8 पाहणार आहोत. ही सिरीज तुमच्या परीक्षेत यश मिळवून देण्यासाठी खूप महत्त्वाची आहे. चला सुरू करूया. 701 अभिसंधान पद्धतीचा जनक कोणास म्हटले जाते? पॅव्लॉव. 702 विद्यार्थ्यांमध्ये शिस्त रुजावी म्हणून व मार्ग अवलंबावे. बक्षीस व शिक्षा. 703 द स्कूल अँड सोसायटी हा ग्रंथ कोणी लिहिला? जॉन ड्यूई. 704 अध्यापनाच्या तृतीयावस्थेत काय केले जाते? मूल्यमापन व प्रत्याभरण. 705 आत्मविश्वास प्रशिक्षण प्रतिमान कोणी मांडले? वोल्फ. 706 सांघिक अध्यापनाचे जनक कोणास म्हटले जाते? लॉईड ट्रम्प. 707 शिक्षण प्रणाली गतिशील होऊन शिक्षणाची गुणवत्ता वाढावी म्हणून आयोगाने संस्थानिहाय नियोजन या संकल्पनेचा पुरस्कार केला. कोठारी. 708 एका विशिष्ट इयत्तेमध्ये समाविष्ट असणारे सर्व विषय म्हणजे? होय. अभ्यासक्रम. 709 मानवी बुद्धीशी संबंधित क्रिया संगणकाद्वारे करण्यास काय म्हणतात? कृत्रिम बुद्धिमत्ता. 711 संस्था नियोजन हे पातळीवर करतात, स्थानिक. 712 विस्मरण वक्राचे प्रथम आरेखन कोणी केले? एबिंगहॉस. 713 च्या मते नवीन अनुभवांना वर्तमान रचनेत जुळवून घेणे म्हणजे सात्मीकरण होय. पियाजे. 713 संपूर्ण व्यक्तिमत्वाचा सुसंवादी आविष्कार म्हणजे होय. मानसिक आरोग्य. 714 स्वयंशोधन पद्धतीची मांडणी कोणी केली? आर्मस्ट्रॉग. 715 समस्या प्रधान वातावरणात केलेली सांघिक कृती म्हणजे? होय. प्रकल्प पद्धती. 716 अभ्यासक्रम रचनेचा मानसशास्त्रीय सिद्धांत कोणी मांडला? जेफ्रिल्स. 717 पाठ नियोजन. एका तासिकेमध्ये जो उपघटक किंवा पाठ्यांश शिकवायचा आहे तो कसा व कोणत्या पद्धतीने शिकवायचा याचे नियोजन करण्यास पाठ नियोजन म्हणतात. 718 अध्ययन विषयक क्षेत्रीय उपपत्ती यांनी मांडली? कोट लेव्हन. 719 बुद्धिमंथन पद्धतीचा जनक कोण आहे? अलेक्स ओसमबर्न. 721 वर्ग अध्यापनाची कृती व्यवस्थितपणे होण्यासाठी मानवी साधन संपत्तीचा उपयोग करण्याची प्रक्रिया म्हणजे वर्ग व्यवस्थापन ही व्याख्या कोणी केली? जॉन ड्यूई. 722 मानसिक तणाव कपाती करून प्रतिमान कोणी मांडले? वोल्फ. 723 कार्यवादी विचारसरणी कोणी मांडली? जॉन ड्यूई. 724 अध्ययनाची प्रथम अवस्था कशाशी संबंधित असते? अध्यापन नियोजन. 725 सांघिक अध्यापन तंत्राचा सर्वप्रथम उपयोग केव्हा करण्यात आला? 1957 अमेरिका. 726 शाळेचा मुख्याध्यापक शैक्षणिक प्रक्रियेचा केंद्रबिंदू असतो असे कोणी म्हटले? डॉक्टर जसवंत सिंह. 727 निश्चित प्रतिक्रियात्मक प्रश्न. प्रश्नांना म्हणतात वस्तुनिष्ठ. 728 सृजनशील विचारांचे 8 प्रकार कोणी सांगितले? हरलॉक. 729 अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरण उपपत्ती यांनी मांडली. जडड. 730 कार्यवादाचा जनक कोणास म्हटले जाते? जॉन ड्यूई. 731 सात्मीकरण व समावेशातून घडून येणारी बाब म्हणजे समतोलन ही व्याख्या कोणी केली? 732 हवा संघर्ष. जेव्हा व्यक्तीसमोर दोन्ही पर्याय सारखेच आकर्षित करणारे असतात मात्र त्यातील एका पर्यायाची तिला निवड करावी लागते त्यास हवा संघर्ष म्हणतात. 733 अध्यापन करताना व्याख्यान पद्धती साधारणपणे कोणत्या स्तरावर वापरावी? उच्च माध्यमिक स्तर. 734 भारतामध्ये सर्वप्रथम कृतीप्रधान शिक्षणाचा प्रयोग कोणी केला? महात्मा गांधी. 735 बुद्धिमापनाचे जनक कोणास म्हटले जाते? अल्फ्रेड बिने. 736 संस्कृती सोपान सिद्धांत कोणी मांडला? स्टॅनले हॉल. 737 वार्षिक नियोजन. कोणता विषयाचे अध्यापन करण्यापूर्वी शिक्षकाला आपल्या विषयाचा संपूर्ण वर्षाचा आराखडा तयार करावा लागतो त्यास वार्षिक नियोजन म्हणतात. 738 स्वसंकल्पना. बरोबर एखाद्या व्यक्तीची स्वतःबद्दल असलेले पूर्ण संवेदन म्हणजे स्वसंकल्पना होय. 739 राष्ट्रीय शिक्षण दिन केव्हा साजरा केला जातो? नोव्हेंबर 11. 740 ही समाजाची छोटी प्रतिकृती आहे. शाळा. 741 संभवनीयता प्रतिमानाचे निर्माते कोण आहेत? 742 अध्यापनाच्या अवस्था कोणी मांडल्या? फिलिप जॅक्सन. 743 ज्या प्रश्नांची उत्तरे आठवून द्यावी लागतात त्यांना प्रकारचे प्रश्न म्हणतात. प्रत्यावहन. 744 शिक्षक हा विद्यार्थ्यांचा व आहे मित्र व सल्लागार. 745 एखादी कल्पना जागृत होताच तिच्याशी संबंधित अन्य कल्पना एकामागोमाग सुचतात त्यास काय म्हणतात? कल्पनांचे साहचर्य. 746 व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील अंतरक्रिया प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीद्वारे समस्या सोडविल्या जातात असे
यांचे मत आहे. कोहलर 747 प्रतिक्रियामधील जोश किंवा आवेश वाढवणारी स्थिती म्हणजे प्रेरणा असे यांनी म्हटले आहे. जुजेरी 748 कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे होय. अवधान 749 व्यक्तीची स्वतःबद्दल असलेली प्रतिक्रिया म्हणजे संकल्पना आहे, ही व्याख्या कोणी मांडली? सायमंड 750 पियाजेच्या मते उच्च प्रतीचा बोधनिक विकास होण्यासाठी कोणत्या बाबी गरजेच्या आहेत? सात्मीकरण, समावेशन, समतोलन. 751 जेव्हा एखादी व्यक्तीला एखादी गोष्ट हवी असते पण त्याचे होणारे परिणामही तिला नको असतात त्यास संघर्ष म्हणतात. नको हवा 752 पूर्व प्राथमिक स्तरावर अध्यापनासाठी उपयुक्त पद्धती कोणती? क्रीडन पद्धती. 753 पुढे करावयाच्या कामासंबंधी आधी ठरवण्याची क्रिया म्हणजे नियोजन, ही व्याख्या कोणी केली? थिओ हॅमन. 754 अभ्यासक्रमाच्या कालक्रम पद्धतीचे निर्माते कोण आहेत? डॉक्टर लॉरी. 755 घटक नियोजन. बरोबर एखाद्या विषयातील अनेक समान गुणधर्माचे पाठ्यांश एकत्रित करणे. 756 कमवा व शिका या योजनेचे जनक कोण आहेत? कर्मवीर भाऊराव पाटील. 757 बालकेंद्रित शिक्षण म्हणजे बालस्वातंत्र्याची शिक्षण योजना होय, ही व्याख्या कोणी मांडली? रुसो. 758 आत्मनियंत्रित शैथिल्य प्रतिमान कोणी मांडले? स्किनर. 759 हा अध्यापनाचा उच्च दर्जा मानला जातो. संस्करण 759 महाराष्ट्रात क्षमताधिष्ठित अभ्यासक्रमाची अंमलबजावणी केव्हा सुरू झाली? 1995. 761 जेव्हा चित्रकार शिल्पकार कलाकृतींचा आनंद घेण्यासाठी कल्पना मांडतात तेव्हा त्यास कल्पना म्हणतात. सौंदर्यनिष्ठ कल्पना. 762 विकासावस्थेतील वयोगट 6 ते 12 वर्षे या कालावधीला असे म्हणतात. किशोरावस्था. 763 महाराष्ट्रात सध्या केंद्रित शिक्षण पद्धती कार्यरत आहे. बालकेंद्रित. 764 समान उद्दिष्टांसाठी स्वखुशीने व परिणामकारक सहकार्य करणारा व ओळखू येऊ शकणारा समूह म्हणजे संघटन होय, अशी व्याख्या कोणी केली? मॅकफेरलंड. 765 संवेदनकारक अवस्थेचा कालावधी किती वर्ष असतो? जन्म ते 2 वर्ष. 766 जेव्हा व्यक्तीसमोर दोन्ही नको असलेले पर्याय असतात व त्यातील एक निवडावा लागतो त्यास संघर्ष म्हणतात. नको नको संघर्ष. 767 प्रकल्प पद्धती या तत्वज्ञानावर आधारित आहे. कार्यवाद. 768 विशिष्ट दिशेने निश्चित ध्येयाकडे उद्युक्त करण्याची प्रक्रिया म्हणजे होय. अभिप्रेरण. 769 समस्या निराकरण पद्धती कोणी मांडली? जॉन ड्यूई. 770 अभिक्रमित अध्ययन ज्ञानाच्या छोट्या छोट्या घटकांना एका विशिष्ट तर्काधिष्ठित क्रमाने मांडून स्वयं अध्ययन अभिक्रमित अध्ययन म्हणतात. 771 अध्यापन नियोजन शिक्षकांनी आपल्या अध्यापन कृतीत यश मिळवण्यासाठी केलेले नियोजन यास अध्यापन नियोजन म्हणतात. 772 नेतृत्वामध्ये अपेक्षित आहे. अपेक्षित कृती स्वतः करून घेणे. 773 ऑपरेशन ब्लॅकबोर्ड मोहीम म्हणजे मोहीम खडू फळा मोहीम. 774 शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून त्याच्या अपेक्षांना अनुसरून दिले जाणारे शिक्षण म्हणजे शिक्षण. बालकेंद्रित. 775 सामाजिक अभिरूपता प्रतिमानाचे जनक कोण आहेत? बुकॉक व गुलझेनॉव. 776 अध्ययनकर्त्यावर श्रद्धा व मूल्य रुजविण्यास अध्यापन म्हणतात. संस्करण. 777 शिक्षक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 5 सप्टेंबर. 778 यांच्या मते मातृभाषा ही अंतःकरणाची भाषा असते. कोलरेज. 779 विज्ञानाचे मूलभूत नियम लक्षात घेऊन त्यावर आधारित कल्पना मांडण्यास कोणती कल्पना म्हणतात? व्यावहारिक कल्पना. 781 सायकलवर तोल सांभाळता आला की स्कूटर किंवा मोटारसायकल शिकण्यास त्याचा उपयोग होतो हे या संक्रमणाचे उदाहरण आहे. धन. 782 नवबालोद्यान पद्धतीचा जनक कोणास म्हटले जाते? फ्रोबेल. 783 नियमबद्ध व चाकोरीबद्ध शिक्षणाला म्हणतात. औपचारिक. 784 औपचारिक क्रियात्मक अवस्था कालावधीत असते 11 ते 15 वर्ष. 785 अध्ययन घडण्याच्या उद्देशाने केलेली कृती म्हणजे अध्यापन, ही व्याख्या कोणी केली? स्मिथ. 786 शाळेच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना प्राप्त होणारे विविध अनुभव म्हणजे अभ्यासक्रम, अशी व्याख्या कोणी केली? रेमर्स. 787 NCTE नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशनची स्थापना कधी करण्यात आली? 21 मे 1973. 787 अवगामी पद्धती यांनी मांडली. अरिस्टोटल. 788 अध्ययन अनुभवाच्या शंकूची मांडणी यांनी केली. एडगर डेल.
789 एखादी गोष्ट माहीत होणे म्हणजे होय ज्ञान. 791 चित्रकार चित्र रेखाटण्यात इतका दंग होऊन जातो की त्याला स्थळकाळाचे भान राहत नाही हे अवधानाचे उदाहरण आहे. 792 शिक्षणाचा मूलभूत पाया म्हणजे पाया शैक्षणिक उद्दिष्ट. 793 आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन केव्हा साजरा केला जातो? 8 सप्टेंबर. 794 बालकेंद्रित शिक्षण विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता, अभिरुची, अभियोग्यता, विविध गुणविशेष यांच्या विकासासाठी पूरक अनुभव शिक्षणातून देणे म्हणजे बालकेंद्रित शिक्षण. 795 भूमिका पालन प्रतिमानाचे जनक कोण आहेत? जॉर्जे शेफल. 796 ज्ञान व माहितीच्या संक्रमणासाठी केले जाते अनुदेशन. 797 अध्यापन कृती चाचणी कोणी तयार केली? पॉम्पेन. 798 महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ कोठे आहे? पुणे. 799 सप्रमाणतेचे आंतरिक व बाह्य सप्रमाणता हे दोन प्रमुख घटक कोणी सांगितले? जॉर्डेन. 800 स्पर्श संवेदनाचे प्रकार कोणते? वेदन संवेदना, भार संवेदना, शीतोष्ण संवेदना. तर मित्रांनो, हा होता भाग 8. यापुढे आणखी 2 भाग आपण घेणार आहोत. माहिती आवडत असेल आणि उपयोगी असेल तर नक्की लाईक करा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.